आज आपण शेडमध्ये आपल्या 130 अंडी पुंज आणलेले आहे. म्हणजे असे एक आळीची साईज म्हटलं तर जवळपास 65 ते 70,000 आळ्या अशात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान. मी माझी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतो शेतीमध्ये रेशीम उद्योग. आता जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आज आपली बॅच येणार आहे. आपण ही जी बॅच आहे ना सगळी पूर्णपणे रात्री आणलेली आहे. आता आपल्या शेतापासून दुसऱ्या शेतापर्यंत एका माणसाला आळ्या न्यायच्या होत्या बरं. मग आपण पूर्णपणे अशा रोल करून त्याला गुंडाळलेलं आहे. आणि जे आपले नॉर्मल कॅरेट असते समजा टमाट्याचे वगैरे, आपण त्याच्यात अशा प्रकारे याला गुंडवून ठेवलेलं आहे. आता असं गुंडवून ठेवल्यावर आळ्या मरत नाही बरं. समजा 2-1 घंट्यात जर आपण त्याला वेळेवर जर पांगिलं ना तर त्याला काही होत नसतं. मग जेवढे आपले कॅरेट होते तेवढे पूर्णपणे डोक्यावर घेतले आणि आपल्या शेडपर्यंत न्यायचे होते. आता या सगळ्या रात्री आणायचं एकच कारण आहे, कारण की रात्री कसं जास्त थंडी वगैरे नसते, जास्त ऊन पण नसतं, म्हणजे एन्व्हायरमेंट एकदम ओके असतं. आता मेन कॅल्क्युलेशन एक तुम्ही लक्षात ठेवा, 130 अंडी पुंज आपण आपल्या शेडमध्ये आणलेले आहे. म्हणजे जवळपास 65 ते 70,000 आळ्या. ज्याच्यात आळ्या जे कॅरेट होते ना ते आपण शेडमध्ये आणल्यानंतर त्याला पूर्णपणे आपण आपल्या शेडमध्ये असं ठेवतोय. म्हणजे खाली जी रेशीमचा पेपर आथरला होता आणि मग त्याच्यावरती आपण पूर्णपणे ठेवतोय. त्यानंतर सगळ्या रॅकच्या खाली ना विटकर विजेता हे पावडर टाकून झालं, जेणेकरून मुंग्यावरती चढू नये, त्या आळ्याला खाऊ नये म्हणून. आता 1.5 मिनिटाच्या रील मध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ शकत नाही. यासाठी मी आपल्या युट्यूब चॅनलला एक फुल व्हिडिओ अपलोड केला. त्यामध्ये आळ्याची साईज, आळ्या कितव्या मोडवरती आलाय, कसं आपण त्याला इन प्रोसेस मध्ये आणलेलं आहे, कसं ठेवलेलं आहे, याची पूर्णपणे माहिती मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की त्यामध्ये मी पूर्ण चौकीचं वगैरे झालं, आळ्याची सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओची लिंक बायो मध्ये, म्हणजे ते व्हिडिओ कोण बघा म्हणून राहिलो, त्याच्यात तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल. ठीक आहे. आणि फॉलो करायचं विसरू नका, फॉलो करून घ्या, कारण की मी आता डे 1 पासून तर डे 21 पर्यंत सगळं तुम्हाला रेशीम उद्योगची माहिती देणार आहे.